काम करायला सुरुवात केलेली आहे। आता त्यांच्या कार्यालयाचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय संजयजी राऊत साहेबांनी आताच केलं। तिथे कार्यालय लावलेलं आहे। आता कार्यालयाचं प्रकाशन संजय राऊत साहेबांच्या हस्ते आता करण्यात आलं। साहेबांच्या आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला कदाचित माहिती असेल, परंतु काल मी प्रभाकर चौगुले यांच्या घरी गेलेलो होतो दक्षिणमध्ये साहेब। मला तिथे असं समजलं की या दक्षिणमध्ये या महानगरपालिकेमध्ये या सोलापूर मधल्या दक्षिण विभागातला शिवसेना संपवण्यासाठी त्यावेळेला तिथल्या आमदारांनी, तिथल्या भाजपाने, तिथल्या अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रयत्न केलेले होते। एकही नगरसेवक निवडून येता कामा नये याच्यासाठी प्रयत्न केलेले होते, परंतु प्रभाकर चौगुले हे ज्येष्ठ आणि कट्टर शिवसैनिक त्यांना येऊन घरी सांगितलं की तुम्हाला आम्ही तिकीट देतो, आमच्या पक्षाची तुम्ही निवडून या, आम्ही निवडून आणतो। पण त्यांनी सांगितलं मी मातोश्री बरोबर आहे, मी शिवसेनेबरोबर आहे, मी उद्धव साहेबांच्या बरोबर आहे, मला तुमची तिकीट नको। आणि आज इथे कुठलंही पद न घेता शिवसेनेसाठी रात्रंदिवस काम करतायत त्या प्रभाकर चौगुलेंसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। आलेत का चौगुले आहेत का? त्यांचा मुलगा बालाजी चौगुले युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि मला अभिमान वाटतो संपर्क प्रमुख म्हणून की अशा कट्टर शिवसैनिकांच्या बरोबर काम करायला मुंबईवर आला तरी इथे ज्यावेळेला शिवसैनिक भेटतात त्यावेळेला प्रवासाचा सीन सगळा निघून जातो आणि काम करायला डबल ताकद येते। एवढे कट्टर आणि चांगले शिवसैनिक या सोलापूरमध्ये आहेत आणि ही परंपरा आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला कायम ठेवायची एवढी मी तुम्हाला विनंती करतो। आपल्याला सगळ्यांना, माझ्या सहित तुम्हाला सगळ्यांना संजय राऊत साहेबांचं भाषण ऐकायचं आहे। आता तुम्ही शरद कोळी आणि अस्मिताताई गायकवाडांना विचारलं की तुम्हाला पण दोन शब्द बोलायचे, पण त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही संपर्क प्रमुख आहात, आमच्या वतीने तुम्ही बोला, पण संजय राऊत साहेबांना आम्हाला ऐकायचं आहे, आम्हाला नाही बोलायला दिलं तरी चालेल, पण संजय राऊत साहेबांना आमचा वेळ द्या, आम्हाला त्यांचे भाषण ऐकायचं आहे। मी त्यांच्या दोघांचं अभिनंदन करतो, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि संजय राऊत साहेबांना वेळ देण्यासाठी आपण इथे जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।